नमस्कार. हा साहेब, मी लटपटे बोलतो. सर, यापुढे तुमच्या क्षेत्राच्या ठिकाणी स्वतः सूचना केल्या होत्या की बाबा दुरुस्ती करा, सुधारणा करा. हो सर. तर मग ते लोकांना काय ते निघेल करतात मला अजूनही त्याचं समजायला तयार नाही. आता दुर्दैवाने घटना घडली आता. हा सर. विलापरात मुलीचा जीव गेला. बरोबर सर. आता काय लोकांना आता उत्तर काय देणार? उद्या शेवटी मी गेल्यानंतर लोक मला विचारणार, मला विचारणार उत्तर काय देऊ त्यांना? नाही, आता तर याच्यामध्ये संबंधित जे कर्मचारी अधिकारी जबाबदार असतील त्यांना निलंबित करतो साहेब आज. गुन्हे दाखल केले पाहिजे. त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये जे कॉन्ट्रॅक्टर आणि ते आहेत त्यांचा रोल, तर त्यांच्यात एक पोलीस तक्रार आम्ही त्यांना देतोय सर. येस, त्यांची तक्रार देतो सर. सर साहेब आम्ही सदोष विरोधाचा गुन्हा दाखल करायची त्यांच्याकडे मागणी केली साहेब. सगळ्यांची कर्मचारी अधिकारी असतील हॅलो साहेब, मी संपत वारसकर बोलतो, अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहर. ते आहे ना आपल्याला साहेब याच्यामध्ये ना या अधिकाऱ्यांवर ना सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा लागेल. कारण की ना या वारंवार आम्ही या लोकांच्या अधिकाऱ्यांच्या कॅबिनेट येऊन तक्रारी सध्या निकाली निघत नाही. ही जी घटना आहे साहेब, तुम्हाला आम्ही भेटल्यावर सविस्तर सांगू की कशी यांनी म्हणजे त्याला गांभीर्य दिलेलं नाही. फक्त यांच्या लोकांनी फोन नाही घेतला साहेबांनी सांगितलं होतं तरी आणि यांच्या साहेबांनी सगळ्यांनी सांगितलं होतं तरी तुम्ही बी सांगितलं होतं. आणि या ठिकाणी आता त्यांचे जे अधिकारी कर्मचारी निलंबित होते ते कॉन्ट्रॅक्टवर दाखल होईल. मला वाटतं त्यांचे जे अधिकारी आहेत निष्कर्षपण आहे, मला वाटतं हो बरोबर आमची तीच मागणी. दाखल करणार नाही त्यांच्यावर. नाही यांच्या वरिष्ठ अधिकारी देऊ शकतात ना साहेब. नाही, वरिष्ठ अधिकारी देऊ शकतात ना यांचे. आता जे आम्हाला ते तक्रार देऊ राहिलेत ना पोलिसांना, तिथे वरिष्ठ अधिकारी देऊ राहिलेत ना साहेब. ते वरिष्ठ अधिकारी देतील ना ते. आणि जोपर्यंत हे लोक देणार नाही साहेब तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही साहेब. तुमच्या पद्धतीचं तुमच्या भावना ते चुकीचे नाहीये. आता ते जे कर्मचारी त्यांच्या निलंबित असते निलंबित झालं म्हणजे काय त्याला सुद्धा होणार नाही. बरोबर. कॉन्ट्रॅक्टरमुळे ते काम करणार होतं तर निष्कर्षपणे त्याच्यावर गुन्हा दाखल करू. ओके. कंपनीला गुन्हा दाखल करू त्याच्यावर. कंपनी कारवाई केली पाहिजे. हो. आणि निष्कर्षपणा झाला म्हणून आपणच आपल्या तक्रार अधिकारी कोण असतील जबाबदार आपण काम करायचं. आपण घ्यायला पोलीस प्रशासन चाल मग तुम्ही तसं पोलीस प्रशासनाला सांगितलं साहेब तर तशा प्रकारचा गुन्हा दाखल करून घेतील. आणि साहेब ते या ठिकाणी आता आमदार साहेब येतात संग्राम आहे, तर मग आम्ही फक्त त्यावेळेस तुम्हाला आल्यानंतर पुन्हा कॉन्टॅक्ट करून कशी रणनीती पुढची ठरते मग त्या पद्धतीने पुढे. कारण की त्यांनी काय सांगितलेलं आहे की हे जे बेजबाबदार अधिकारी ह्या सगळ्यांना आता इथून जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत ही कॅबिन सोडायची नाही. मग मी तसं तुमचा निरोप देतो आले का आणि आपल्याला कॉल करतो साहेब. लगेच फोन करतो साहेब आपल्याला.